आज अलकाताईचा फोन आला तर मी पहिला फोन उचलेन. आज ती समोर आली तर मी उठेन जागेवरनं. ती मला अतिशय सिनियर बाई आहे. तिने आयुष्यामध्ये खूप काही तिच्या पद्धतीने कमवलेलं आहे. एखादं प्रोजेक्ट बाबा हे फार असे विचित्र वागतात तर मी नाही करणार. मी सांगते मला घेऊ नका. मला काम कमी मिळालं तर मला माझ्या गरजा कमी करून जगता येतं. हा सगळा वलय आहे ना, ते आज आहे उद्या नाही. म्हणजे हे जी मंडळी आज काही जण वागतायत ना, त्यांचं सुद्धा वेगळे दिवस येणार आहेत. बटरफ्लाय सारखा सिनेमा जर आपण घेतला तर आता तुला खूप नामांकनं पण मिळालेली आहेत, त्याबद्दल खूप अभिनंदन. मला खूप छान वाटलं या सिनेमाला सगळीकडे बघून. आणि ते इतकं साधं सोपं पात्र होतं ना, त्याच्यामध्ये काहीतरी ना त्याचं तू काही रील बनवलेलं असं की हे आता ट्रेंडिंग गेलं तरच माझं पात्र प्रसिद्ध होईल ना, काहीतरी गिमिक होतं. खूप छान पद्धतीने तुम्ही सीआयडीचा वापर करून एक क्यूट पद्धतीने तुम्ही प्रमोशन केलेलं, पण ते पात्रच इतकं सुंदर आहे की आता अनेक दिवस तू बघ ती फिल्म कधी आली तरी सुद्धा माझ्या डोक्यात अजून तू तीच आहे. म्हणजे हे पुरतं मला असं वाटतं. आणि हा अट्टाहास लागतच नाही की सतत मी सगळीकडे कलाकार म्हणून दिसायला पाहिजे प्रत्येक माध्यमात. उलट तुम्ही म्हणजे मला आनंद वाटतो या गोष्टीचा आणि खूप ग्रॅटिट्यूड वाटतो या गोष्टीचा की मला जवळजवळ माझे जे कोणी चाहते आहेत त्यातली 90% माणसं मला सांगतात की तुम्ही आहात म्हणजे ते प्रोजेक्ट चांगलं असेल हा आम्हाला विश्वास असतो. खरी गोष्ट आहे. तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काम नाही करणार, त्यामुळे आम्ही वाट बघतो तुमचं काहीतरी काम यावं. हे वाट बघणं पण किती छान आहे. आणि तेच त्यामुळे मला तू म्हणालीस तसं ना, काय क्रायटेरिया की या गोष्टींची मला नाही मजा येत काम करायचं म्हणून काम मला नाही करता येत. मधुरवला सुद्धा मला आत्ता सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात. आपल्याकडे सोशल मीडियावर तुम्ही ऍक्टिव्ह नसाल किंवा तुम्ही तेवढे काय म्हणतो आपण मार्केटिंग तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये नसाल तर मी आमच्या क्षेत्रातलीच मंडळी बघितली जी माझा हात धरून पुढे आलेली आहेत किंवा माझ्या मागणं पुढे आलेली आहेत. मला अतिशय आनंद आहेत की ती पुढे आलेली आहेत आणि त्यांनी पुढेच जावं. पण फक्त सोशल मीडियावरचा प्रेझेन्स कमी असल्यावर ही माणसं उत्तरं देत नाहीत. आज आपले मराठीतले असे कलाकार आहेत मोठे मोठे, मी नावं नक्की नाही घेणार आणि मला त्यांच्याविषयी कंप्लेंट नाही करायची आहे, पण ती त्यांच्या विश्वात बिझी असतील, त्यांचीही काहीतरी बाजू असेल, नक्कीच असेल. पण ज्या मुलीबरोबर तुम्ही पहिल्यांदा काम केलंय, ज्या मुलीला बघून तुम्ही या क्षेत्रात आलाय, त्यांच्या फोनला रिप्लाय करणं, मेसेजला रिप्लाय करणं हेही तुम्हाला महत्वाचं वाटत नाही. आणि कारण काय? कारण तुम्ही आता त्या स्पर्धेत नाही आहात. माझी स्पर्धा करून झाली आहे. मी आता माझ्याकडनं चांगलं काम घडावं या दृष्टीने काम करते. मला आता ऍक्टर म्हणून प्रूव्ह करायचं आहे का? तर मी 27 वर्ष काम करते आणि मी करतच राहणार. आपल्याकडे हा जो काही एक चेंज झालाय मराठीमध्ये स्पेशली मला जाणवतो हा, की मला नाही असं वाटत. म्हणजे आज अलकाताई ज्या वेळेला काम करत होती तिने एक वेगळा जमाना पाहिलेला आहे आणि त्यांनी त्यांचा एक वेगळा जॉनर तयार केलाय. त्याच्यानंतर मला त्या पद्धतीचे सिनेमे आले होते आणि मी 1-2 केले सुद्धा सिनेमे. पण मी आज अलकाताईचा फोन आला तर मी पहिला फोन उचलेन. आज ती समोर आली तर मी उठेन जागेवरनं. ती मला अतिशय सिनियर बाई आहे. तिने आयुष्यामध्ये खूप काही तिच्या पद्धतीने कमवलेलं आहे. तिचं काम मला आवडतं का नाही, तिचे सिनेमे मी पाहिलेत की नाही, ती आता किती रिलेव्हंट आहे, डझंट मॅटर टू मी. माणूस आहे तिने एक कलाकार म्हणून उत्तम काम केलंय, ती मला सिनियर आहे, तर तिला मिळणारा मान हा मी दिलाच पाहिजे. आणि हे मी अलकाताईचं उदाहरण देते, अशी खूप मंडळी आहेत. त्यामुळे आपल्याकडे एक माणूस चांगला आहे तर मग तो आता काही करेल तर चांगला, एक माणूस इथे पुढे नाहीये म्हणजे काय त्याला बघितलं नाही तरी चालेल, म्हणजे अशा पद्धतीच्या हल्ली खूप गोष्टी घडायला लागल्यात. त्याही सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपलं क्रिएटिव्ह वर्क आहे ना. खरं. त्यामुळे तुम्ही त्याला वर ठेवा असं माझं खूप मला महत्वाचं वाटतं ते. आणि जी मंडळी आज मी खूप फॉर्च्युनेट समजते स्वतःला की या इतक्या वर्षानंतर आज मी ज्या मंडळींबरोबर काम करते ना ती ह्या सगळ्याच्या परे आहेत. ती खूप मोठीच आहेत ना. हा, आणि त्यामुळे त्यांना दाखवायला लागत नाही मी मोठी आहे. खरं. त्यांना ऍटिट्यूड नाही दाखवायला लागत. हीच खूण आहे मला वाटतं की मी पण अनेक वेळेला आता इतकी अनेक माणसं मोठमोठी वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलायची एकतर संधी मिळते असंच मी म्हणेन. पण त्यात सुद्धा जी म्हणजे खरं सोनं असतं त्याला सांगावंच नाही लागत की मी खरं सोनं आहे. नाही, आणि असं मी काय अगदी सगळ्या तरुण पिढीला नाही म्हणते, पण आता मी मधुरव जेव्हा ऑनलाईन कार्यक्रम केला तेव्हा काही कलाकारांना घेऊन मी काम केलं, तर मला ह्या नवीन कलाकारांनी म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी करायची संधी मिळते, लॉकडाऊन आहे, गंमत म्हणून, किंवा सरळ नाही सांगा ना,
अनेकांनी प्रश्नांना उत्तरं न देणं, रिप्लायच नाही करायचा, अशा खूप गोष्टी केल्या. पण ॲट द सेम टाइम काही अशीही नवीन मंडळी आहेत की ज्यांना व्हॅल्यू आहे कामाची. मी म्हटलं तसं, मला माझा आदर तुम्ही व्यक्तीची करा पण असं नाही. माझं म्हणणंच नाहीये. मी काय काम केलंय, ते किती महत्वाचं आहे, त्याने मला काय दिलं, हा माझा प्रश्न झाला. तुम्हाला मी आवडत नसेन हेही मला मान्य आहे. पण एखाद्या व्यक्तीला एक माणूस म्हणून रिप्लाय करणं, काम करणं किंवा मला जमत नाहीये हे सांगणं, हा नाहीये का प्रोफेशनलिझम? प्रेमबिम जाऊ द्या, प्रोफेशनलिझम मग जर पाळायचं आहे तर मग सगळ्याच नीट पाळा. तसंही नाही तुम्ही करत. पण एकीकडे आता मला एक उदाहरण द्यायला आवडेल की रसिका सुनील, तिला मी विचारलं, ती म्हणाली मधुराताई मी असं मराठीत फार कधी केलं नाही गो, पण हे फार इंटरेस्टिंग आहे, मी प्रयत्न करते. तिने मला करून पाठवलं आणि लगेच विचारलं मी अजून एकदा करू का, बघ तुला ओके आहे का. अशीही नवीन मुलं आहेत, मी असं नाही म्हणत की सगळीच अशी आहेत, पण हा थोडासा मराठीत झालेला बदल मला जाणवतो. आणि त्यामुळे मी जेव्हा काम करते त्यावेळेला मला ते फायनल प्रोडक्ट कसं उभं राहणार आहे, कोण मंडळी एकत्र येऊन काय लेवलचं काम करतायत आणि त्याची पॉझिटिव्ह एनर्जी काय आहे, त्याच्यामध्ये प्रेम, ओलावा, आदर या गोष्टी आहेत ना, हे माझ्यासाठी महत्वाचं ठरतं. कारण मी ते आयुष्यभर घेऊन जाणार असते माझ्या बरोबर. हे खूप आणि महत्त्वाचं मला आहे. वाईट अनुभवांचा त्रास होतो आणि मला माझ्या आयुष्यात वाईट अनुभव लोकांच्या वागण्याने नको आहेत. त्यामुळे एखादं प्रोजेक्ट बाबा हे फार असे विचित्र वागतात तर मी नाही करणार. मी सांगते मला घेऊ नका, डोकेदुखीपेक्षा ते परवडलं. मला घेऊ नका, हरकत नाही. मला काम कमी मिळालं तर मला माझ्या गरजा कमी करून जगता येतं. आणि मला उत्तम काम करायचं असेल तर उत्तम माणसांमध्ये मी जाऊन उत्तम काम करूच शकते आणि करते आहे. त्यामुळे मला खरं तर ह्या आविर्भावाच्या जगात राहणं, आता मी 27 वर्ष काम करते, किती आविर्भाव घेऊन जगणार तुम्ही? हा सगळा वलय आहे ना, ते आज आहे उद्या नाही. म्हणजे हे जी मंडळी आज काही जण वागतायत ना, त्यांचं सुद्धा वेगळे दिवस येणार आहेत. खरं खरं. सो आपण त्या प्रत्येक स्टेजला ग्रेसफुली ॲक्सेप्ट करून पुढे जायला पाहिजे आणि आपण क्रिएटिव्हिटी, कॉन्टेंट ह्याला महत्त्व देऊन तो चांगल्या पद्धतीने बाहेर येईल ह्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुझं माझं, तू मोठी का मी मोठी, हा मोठा का, ह्याने हे केलं म्हणून हा, काय आहे म्हणजे. खरं खरं, ऍब्सोल्युटली. आणि मी म्हटलं तसं की ही मोठी माणसं जी आहेत ना, ती ह्याच्यात अडकत नाही म्हणून ती मोठी होतात. ऍब्सोल्युटली. सो त्यामुळे त्याची एनर्जी चांगली असणं कुठल्याही कामाची, हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे.